Welcome students. Today we have learned next kingdom 1 Monora. You have last period scientist Whitaker have a 5 types of kingdoms. Now we start a kingdom first. आता बघा आपल्याला इथे ट्राय धिस असं म्हटलेलं आहे. त्याच्यातलं किंगडम मोनोरा ह्या संदर्भामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर एक ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे आपल्याला ह्या ठिकाणी. ती ॲक्टिव्हिटी अशी, टेक अ स्मॉल ड्रॉप ऑफ कर्ड और बटर मिल्क ऑन अ क्लीन ग्लास स्लाइड. तुम्हाला छोटासा एकदम सूक्ष्म अतिसूक्ष्म असं कण घ्यायचं आहे. आणि तो म्हणजे कशा संदर्भात घ्यायचा आहे, तर कड म्हणजेच दही आणि बटर मिल्क. कड किंवा बटर मिल्क याचं काय घ्यायचं तुम्हाला, एक बारीकसा ड्रॉप, स्मॉल ड्रॉप. आणि तो कशावर घ्यायचा आहे, क्लीन ग्लास स्लाइड म्हणजेच काचेची पट्टी. डायल्यूट इट विथ अ लिटर वॉटर. लिटल म्हणजे स्मॉल, थोडंसं म्हणजे पाण्याचा ड्रॉप त्या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यावरती. केअरफुली कीप अ कवर स्लिप. त्याच्यावरती बरोबर आपल्याला एक कवर स्लिप ठेवायची, म्हणजेच एक काचेच्या पट्टीवरती अजून एक बारीकशी काचेची पट्टी येते, एकदम बारीकसा त्या ठिकाणी पातळसा काच असतो. ऑब्झर्व इट अंडर द हाय पॉवर कंपाऊंड मायक्रोस्कोप. कंपाऊंड मायक्रोस्कोपबद्दल तुम्हाला माहितीच असेल. कंपाऊंड मायक्रोस्कोप जो असतो त्याच्यामध्ये आपण एखादी सूक्ष्म अतिसूक्ष्म वस्तू जर पाहिली तर ती आपल्याला मोठी होऊन दिसत असते. आता त्या ठिकाणी तुम्हाला काय दिसतं असा प्रश्न विचारला, व्हॉट डिड यू सी. तर त्या ठिकाणी आपल्याला जे आढळून येतं तर ह्या बाजूला बघा ह्या वेगवेगळी चित्र दिसत आहेत ना. त्याच्यातला हा आहे दंडगोल. त्या आकाराचे आपल्याला तिथं काय दिसतात, लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया. त्या ठिकाणी काय येतं, तर मूव्हिंग स्मॉल रोड लाईक अ मायक्रोबी आर कॉल्ड ॲज अ लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया. दुधामध्ये आढळून येणारा जो काही घटक आहे लॅक्टोबॅसिली, तर लॅक्टोबॅसिली बॅक्टेरिया हे घटक आढळून येत असतात त्या ठिकाणी याच्या संदर्भात दहीमध्ये किंवा बटर मिल्कमध्ये, कर्डमध्ये किंवा बटर मिल्कमध्ये. ना ऑल टाईप ऑफ बॅक्टेरिया आर ब्ल्यू ग्रीन अल्गी. तर बॅक्टेरिया ऑल टाईप बॅक्टेरिया ज्या असतात किंवा ब्ल्यू ग्रीन अल्गी ज्या असतात आर इन्क्लुडेड इन अ किंगडम मोनोरा. आणि हे सगळे जे काही वेगवेगळे आढळून येणारे जे काही बॅक्टेरिया, म्हणजे सर्व प्रकारचे बॅक्टेरिया येतात बघा. या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या नावं पाहायला भेटतील त्यांची. ही सर्व नावं तुम्हाला ह्या ठिकाणी वाचली की लक्षात येतील. आपल्या पुस्तकात पान नंबरवरती दिलेल्या आहेत बघा. पान नंबर 2 वरती आहे ते. नावं वाचली का तुमच्या त्या ठिकाणी लक्षात येतील. तर मग ह्या ज्या काही आहेत यांचे कॅरेक्टर कसे ओळखायचे, तर हे कॅरेक्टर असे आहेत यांचे किंगडम मोनोराचे. तर ऑल द ऑर्गॅनिझम्स कॅरेक्टरिस्टिक्स ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. आता बघा आपण क्लासिफिकेशन पाहतानाच पाहिलं होतं, प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिकमध्ये युनिसेल्युलर. मग त्याच्यात हा काय म्हणतात त्याला, मोनोरा हा किंगडम येत असतो. तर बघा ऑल द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. ह्या मोनोराचे काय असतात, किंगडम मोनोराचे काय असतात, सगळे युनिसेल्युलर असतात. सेकंड वन, दे मे बी ऑटोट्रॉपिक और हेट्रोट्रॉपिक. म्हणजे स्वयंपोषी असतात किंवा परपोषी असतात. म्हणजे आता काय म्हणतात ना, ज्यांच्यामध्ये ग्रीन फोटोसिंथेसिस क्रिया करू शकतात ते काय असतात, तर ऑटोट्रॉपिक. अँड जे दुसऱ्यावरती डिपेंडेड ॲनिमल्स किंवा प्लांट्स, त्यांना काय म्हणतात, हेट्रोट्रॉपिक. थर्ड वन, these are the prokaryotic cell without a distinct nucleus or a cell organelles. त्या ठिकाणी
दे आर प्रोकॅरियोटिक सेल विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस. जो न्यूक्लियस आहे तो त्या ठिकाणी असा डिस्टिंक्ट आढळून येत नाही दूरांतरावरती. आणि सेल ऑर्गॅनिल, त्या ठिकाणी कोणत्या सेलचे ऑर्गॅनिल्स म्हणजे त्या ठिकाणी असलेले जे काही घटक आहेत ते त्या ठिकाणी आढळून येत नाहीत. तर आता बघा, हाच आपल्याला आता पुढे पाहायचं आहे. हे जे काही ऑर्गॅनिझम्स आहे किंगडम मोनोरामधले, ह्या ठिकाणी बघा त्यांचे वेगवेगळे आकार आहे, डिफरंट आकार आहेत त्या ठिकाणी. वायब्रो क्लोरी, स्ट्रेपोकोकस, पेनू, न्यूट, अशा पद्धतीने ते आहेत. आता आपल्याला दुसरा किंगडम पाहायचा आहे. दुसरा किंगडम पाहायचा आहे ह्या ठिकाणी किंगडम प्रोटेस्टा. कॅरेक्टरिस्टिक्स, किंगडम मोनेराचं बघा या ठिकाणी ॲक्टिव्हिटी दिलेली. त्याला पण एक ॲक्टिव्हिटी अशी दिलेली आहे, प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ 1 ड्रॉप ऑफ पॉन्ड वॉटर. आता बघा पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. या पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला एखादं म्हणजे डाबकं वगैरे पावसाचं पाण्याचं साचलेलं तुम्हाला दिसेल. आणि त्याचं जर आपण एखादा ड्रॉप उचलून आणला, त्या पाण्याचा एखादा ड्रॉप घेतला, तर ऑब्झर्व इट अंडर द लोअर और हाय पॉवरफुल मायक्रोस्कोप. लो पॉवरचा किंवा हाय पॉवरचा जरी त्याच्यात पाहिलं तर काय जाणवेल तुम्हाला? सम मोटाईल मायक्रोबीज. मोटाईल म्हणजे काय म्हणतात त्याला, इकडून तिकडे हलणारे असे तुम्हाला मायक्रोबीज दिसेल. इररेग्युलर शेप, आणि त्यांचा शेप कसा असेल? इररेग्युलर. दीज आर द अमेबिया. The amoeba have do not particular shape. हे अमेबिया. अमेबाला त्याचा असं म्हणजे काही निश्चित असा आकार नसतो. त्याचे छद्मपाद असतात. इंच त्याचे काय आहे, सुडोपोडिया, दॅट्स कॉल सुडोपोडिया असतात ते. म्हणजे त्या पाय असे निश्चित नसतात. जसं ज्या दिशेला जायचं असेल त्या साईडला त्यांचे पाय तयार होत असतात. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? 1. प्रोटेस्टिया आर अ सिंगल सेल ऑर्गॅनिल. हा युनिसेल्युलर असतो, त्याला सिंगल सेल म्हटलेलं आहे. वेल डिफाईन अ न्यूक्लियस इनक्लोज इन अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. याच्या न्यूक्लियसला मेम्ब्रेन असतं. सेकंड, दे हॅव द सुडोपोडिया. सुडोपोडिया म्हणजेच छद्मपाद असतात. म्हणजे काय म्हणतात त्याला, जिकडं जायचं आहे त्या बाजूला ते शरीराला आकार करतात आणि काय म्हणतात त्याला पाय तयार करून घेतात. हेअर लाईक अ सिलिया. आता बघा या ठिकाणी हे चित्र जर आपण थोडंसं मोठं केलं तर आपल्याला लक्षात येईल की त्याला काय आहेत, केस आहे बघा या ठिकाणी बारीक बारीक हेअर लाईक स्ट्रक्चर या ठिकाणी दिसत असतं. याला असतं पॅरामिशियमला. बघा ह्या पॅरामिशियमला बारीक बारीक रेषा दिसतात. पॅरामिशियम. थर्ड वन, ऑटोट्रॉफ. ऑटोट्रॉफ काही असतात अल्गी, ज्यांच्यामध्ये ग्रीन पार्ट आहे ना, अल्गी ओएक्स कंटेन क्लोरोप्लास्ट, ज्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट आहे, फोटोसिंथेसिस क्रिया करण्याची आहे, ते ऑटोट्रॉप्स असतात. आणि हेटरोट्रॉप्स इज अमिबा अँड पॅरामिशियम. यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट काय आहे, ॲब्सेंट आहे, म्हणून हे काय आहेत, हेटरोट्रॉप्स. आलं लक्षात? आता आपलं पुढचं जाणून घ्यायचं आहे ते म्हणजेच आहे फंगी. बघा किंगडम फंगीचं. आता तुम्हाला ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये फंगी पाहायला भेटत असते. कशा पद्धतीने ती फंगी असते तर बघा, पोळीचं तुकडं वगैरे आपण जर समजा पडू दिलं एका बाजूला किंवा थोडं झाकून ठेवलं तर त्याला 2-3 दिवस, तर त्याच्यावरती ना असं आपल्याला ब्लॅकिश काहीतरी कलर जमा झालेला त्या ठिकाणी दिसतो. आणि त्याला जर आपण दूर म्हणजे त्याचं थोडंसं तुकडं काढलं आणि जर मायक्रोस्कोप खाली जर बघितलं आपण, तर त्या ठिकाणी आपल्याला काय म्हणतात ना, हेअरी लाईक स्ट्रक्चर, म्हणजे असं कॉटन कसा असतो
कापूस कसा असतो त्या पद्धतीने आपल्याला ते आढळत असतं. आता बघा या ठिकाणी टेक अ ॲक्टिव्हिटी घेतलेली आपल्याला. टेक अ मॉइस्ट पीस ऑफ ब्रेड और बेकरी भाकरी अँड कीप इन अ कंटेनर विथ अ लीड फॉर अ 2 to 3 days. मी मगाशीच सांगितलं तुम्हाला, एखादा तुम्ही ब्रेड घ्या, भाकरीचा तुकडा घ्या किंवा पोळीचा तुकडा घ्या, त्याला जर समजा कंटेनरमध्ये किंवा एखाद्या असं झाकून ठेवून दिलं आपण, लीड म्हणजे एखाद्या डब्यामध्ये वगैरे 2-3 दिवस ठेवून दिलं, तर त्याला काय होतं, आफ्टर 2 to 3 days फाईन अ कॉटन थ्रेड. कापसाचे जसे तंतू असतात, कॉटन थ्रेड म्हणजे कापसाचे जसे बारीक बारीक असे धागे निघतात, तसं लाईक अ टफी इज अ फाउंड ग्रोईंग. आणि त्याच्या आतमध्ये काहीतरी असं वाढतं आहे त्या ठिकाणी, कॉटन लाईक हे शकते. आणि त्या ठिकाणी ते फाउंड अ ग्रोईंग ऑन अ सरफेस ऑफ द ब्रेड. आणि त्या ब्रेडवरती किंवा भाकरीवरती असं पोळीच्या तुकड्यावरती आपल्याला ते आढळतं. अँड प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ फ्यू थ्रेड्स फ्रॉम दिस कल्चर. आणि त्याच्यापासून जर आपण समजा थोडंसं घेतलं अँड ऑब्झर्व इट अंडर द मायक्रोस्कोप. जेव्हा मायक्रोस्कोप खाली त्याला पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी कसं आढळतं, तर त्याचं हे बघा, ह्या चित्र या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. तर ही आहे फंगी. असं हे जे काय कॉटन लाईक स्ट्रक्चर ह्या ठिकाणी हे जे दिसतंय ना रेषा, ते कॉटन लाईक स्ट्रक्चर. आणि त्याच्यावरती असं ब्लॅकिश जे दिसून येतं ते हे आहे स्पोरॅन्जियम. याला सांगतात स्पोरॅन्जियम. ऑपोफेगस हायफा स्पोरॅन्जिओपोर. म्हणजे ह्या ठिकाणी ही जी त्याला कोलोमिला, ह्या ठिकाणी हा जो खालच्या बाजूला आहे तो कोलोमिला. मग अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते आढळून येत असतं. बघा ह्या ठिकाणी तुम्हाला एक माहितीसाठी दिलेलं आहे. इंस्टिट्यूशनल वर्क. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द व्हिरोगी पुणे इज इन्व्हॉल्व इन रिसर्च इन व्हायरस. द इन्स्टिट्यूट हॅज बीन द फाउंड इन 1952 अंडर द ज्युरिडिक्शन ऑफ इंडियन काउन्सिल मेडिकल रिसर्च. त्या ठिकाणी तुम्हाला ते पाहायला मिळेल. आता फंगीचं बघा, फंगीचं आपल्याला कॅरेक्टरिस्टिक जाणून घ्यायचे आहेत. तर पहिला कॅरेक्टरिस्टिक्स आहे फर्स्ट, these are the non-greening eukaryotic heterotrophic organisms. ते काय नॉन ग्रीनी आहे म्हणजे त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट अब्सेंट आहे. युकॅरियोटिक सेल आहे. हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स हे दुसऱ्यांवरती डिपेंडेड असणारे ॲनिमल्स आहे, परपोषी आहे. मोस्ट ऑफ देम द सॅट्रोट्रॉप्स आहेत. दीज फीड अपॉन द डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. डिकेइंग म्हणजे कुजलेलं वगैरे ज्या ठिकाणी असेल, ज्या ठिकाणी ओलावा राहतो, ओलसरपणा राहतो, त्या ठिकाणी ह्या फंगी येत असतात. बघा हे साईडला तुम्हाला दिसत असेल, हे असे तुम्हाला भूछत्र किंवा कुत्र्याची काय म्हणतात त्याला, काय म्हणतात, कावळ्याची छत्री किंवा कुत्र्याची छत्री, असे त्याला वेगवेगळ्या आपण नावाने ओळखतो. ते भूछत्र त्याला असं म्हणतात. आणि दे फीड अपॉन द डिकेइंग ऑर्गॅनिक. डिकेइंग म्हणजेच घाणेरडं किंवा कुजलेला भाग जिथं असतो, ओलसर जिथं जागा असते, त्या ठिकाणी हे येत असतं. थर्ड वन, देअर सेल वॉल इज अ मेडअप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड चितीन. ते कॉम्प्लेक्स शुगर असते त्याच्यामध्ये, मेडअप ऑफ टफ अँड कॉम्प्लेक्स शुगर कॉल्ड चिटीन. आता बघा हे जे तयार होतं त्याच्यामुळेच तयार होतं, त्याचं कॉम्प्लेक्स शुगर. त्या ठिकाणी म्हणजे साखरेचं प्रमाण म्हणजे ग्लुकोजच्या पुढचं असतं कॉम्प्लेक्स शुगर त्या ठिकाणी. चौथं, सम फंगीज आर थ्रेड लाईक. आणि ते बघा वरचं आपण चित्र पाहिलं त्याचं फंगी कसं होतं, थ्रेड लाईक म्हणजे दोऱ्यांच्या म्हणजे तंतूंसारखं होतं कापसाच्या. अँड मेड अ न्यूक्लिआय आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. सायटोप्लाझममध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो. पाचवा, एक्झाम्पल्स, बेकरी ईस्ट. आता बघा घरामध्ये इडलीचं पीठ भिजवलं जातं किंवा जिलेबीचं पीठ भिजवलं जातं किंवा बेकरी प्रॉडक्ट जे असतात, आता बघा ब्रेड वगैरे करायचं असेल तर त्या ठिकाणी ईस्ट असे ते काय म्हणतात त्यांना वापरले जातात. ईस्ट. ॲस्पेरगिल्स फंगी ऑन अ क्रॉन और पेनिसिलियन अँड मशरूम. आता मशरूमची बघा भाजीवण केली जाते, बऱ्याचशा भागामध्ये मशरूम्स भेटत असतात. हे जसे या ठिकाणी दिसत आहे ना, काय म्हणतात त्याला,
तर अशा मशरूम पिकवलं जातं आणि त्याची भाजी पण केली जाते. म्हणजे बेकरी प्रॉडक्ट जे आहेत ते चांगले असे खुसखुशीत होण्यासाठी, मऊ होण्यासाठी त्या ठिकाणी किंवा इडली असते, इडलीच्या याच्यामध्ये पण ते ईस्ट टाकलं जातं. म्हणजे ते काय करण्यासाठी, आंबवण्यासाठी, ती क्रिया होण्यासाठी, आंबवण्यासाठी जी क्रिया केली जाते ते ईस्टचा वापर केला जातो. Through many systems of classification are introduced after the Whittaker, his a five kingdom system is widely accepted. आणि मग ती सगळ्यात मोठी व्यापक आणि सर्वसमावेशक असं काय म्हणतात त्याला, काय म्हणतात त्याला, वेगवेगळे जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा त्याचं क्लासिफिकेशन आहे. आता बघा आपण सुरुवातीलाच पाहिलं तर बायोलॉजिकल म्हणजे त्या ठिकाणी क्लासिफिकेशन का बरं गरज आहे, कारण की इतका म्हणजे विस्तृत म्हणजे 87 मिलियन्स त्या ठिकाणी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत. मग त्याचं क्लासिफिकेशन इतक्या सोप्या आणि सोप्या पद्धतीने केलेलं आहे विटकरांनी, म्हणून त्याचं काय केलेलं आहे, ॲक्सेप्ट केलेली ह्या ठिकाणी ते दाखवलेलं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला एक यूज युअर ब्रेन पॉवर आणि एक्सप्लेन द मेरिट ऑफ डिमेरिट्स ऑफ द व्हिटकर क्लासिफिकेशन, आणि याच्या क्लासिफिकेशनबद्दल तुम्हाला थोडासा अभ्यास करायचा आहे. पुढे आपण ते जाणून घेणारच आहोत, पण थोडंसं तुम्हाला अभ्यास म्हणून ह्या ठिकाणी मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ द व्हिटकर क्लासिफिकेशन म्हणजे फायदे तोटे व्हिटकर क्लासिफिकेशनचे काय आहेत ते तुम्हाला मांडायचे आहे. बघा ह्या ठिकाणी ते आपण मग अशी फंगीचं पाहिलं तर त्या फंगीचं ह्या ठिकाणी हे चित्र आहे, सम फंगीज अशा असतात. ठीक आहे. बाकीचं आपण क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स हे नेक्स्ट पिरियडला शिकणार आहोत. ओके बाय.